निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराचे फटाके उडवण्याच्या कारणातून हद्दपार गुन्हेगार सागर खोत आणि आयुब सकरवास यांनी एडक्यानं हल्ला केला। या हल्ल्यात रतन पाटोळे हा 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। दरम्यान दोन्ही संशयितांना उशिरा अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली। दरम्यान साळी गल्लीत राहणारे रतन अप्पासो पाटोळे आणि सागर राजेंद्र खोत यांची निवडणुकीवरून वादावादी झाली होती। रतन पाटोळे यांच्या सांगण्यावरून एका कार्यकर्त्यानं फटाके उडवल्याचा संशय घेऊन सागर खोत यानं रतन पाटोळेला मारहाण केली होती। याबाबत रतन पाटोळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती। त्यानंतर 24 डिसेंबरला रात्री 9:30 वाजता सागर खोत आणि त्याचा मित्र आयुब सरकवास यांनी बाजारपेठेत एडक्यानं रतन पाटोळे यांच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केलं आणि घटनास्थळावरून पलायन केलं। जखमी पाटोळे यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याबाबत रात्री उशिरा उज्ज्वला पाटोळे यांनी पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला। संशयित आयुब सरकवास यानं स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एडक्याला धार लावत असल्याचा फोटो स्टेटसवर ठेवला होता। हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दरम्यान संशयितांना रात्री उशिरा अटक करून आज पेठवडगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।